दिलेलं आहे ओई 1 ओई 2 मध्ये पण येतो मी तिकडे पण येतो. इथं पॉलिटिकल सायन्स पहिला विषय पॉलिटिकल सायन्स. तो पॉलिटिकल सायन्सच्या दोन ओळी आहेत. दोन एक आहे भारतीय संविधानाची संविधानात्मक मूल्य आणि दुसरा आहे भारतीय निवडणूक प्रक्रिया. दोन आहेत पॉलिटिकल सायन्स. दुसरा विषय पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोक प्रशासन. याचे पण दोन विषय आहेत. भारताची पंचायत राज व्यवस्था आणि दुसरा विषय काय आहे स्पर्धा परीक्षा तयारी मूलभूत माहिती. तिसरा विषय आहे सोशियोलॉजी. मग सोशियोलॉजी मध्ये पण दोन वही आहेत. हे बघा इथं एक भारतीय सामाजिक संस्था आणि नंतर आहे सामाजिक समुपदेशन. चौथा विषय आहे फिलॉसॉफी. फिलॉसॉफी मध्ये दोन वही आहेत तत्वज्ञानाची उपयुक्तता आणि भारताचे मूलभूत तत्वज्ञान. तर असे तुमच्या समोर 9 विषयाची लिस्ट आम्ही देऊ. प्रत्येक विषयाच्या दोन वही आहेत. पॉलिटिकल सायन्सच्या दोन वही, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दोन वही, सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्राच्या दोन वही आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो आवडीचा विषय असेल ना यापैकी एक निवडायचा. जसं की तुम्हाला यामध्ये हिस्ट्री घ्यायचं आहे ठीक आहे याच्यात एक घ्यायचा आणि दुसरा तुम्ही इकडला कोणताही घेऊ शकता. तुम्हाला हिस्ट्रीच फक्त आवडते तर दोन्ही हिस्ट्री तुम्ही घेऊ शकता है ना. जसं की शिकता शिकता आपली एखाद्या विषयाची आवड असते. तुम्ही सायन्स फॅकल्टीला ऍडमिशन घेतली मग आपल्याला आर्ट फॅकल्टीचा एखादा विषय आवडतो, एखाद्याला हिस्ट्रीमध्ये रुची असते, एखाद्याला भूगोल विषय आवडतो, एखाद्याला फिलॉसॉफी आवडतो, एखाद्याला राज्यशास्त्रामध्ये खूप आवड असते. मग सायन्सला ऍडमिशन घेतल्यामुळे या विषयाचा अभ्यास आपल्याला करता येत नाही. मग त्याही विषयाचा आपल्याला अभ्यास करता यावा यासाठी एनईपी मध्ये तुमच्यासाठी ही सोय आहे की सायन्सचे विषय शिकता शिकता आपल्याला कला शाखेचे विषय पण शिकता यावे, आपल्याला कॉमर्सचे विषय पण शिकता यावे आणि तुम्ही कोणताही विषय निवडू शकता. बरं मी तुम्हाला हे 9 विषयाची लिस्ट देत आहे. या 9 विषयाची लिस्ट थोड्या वेळानं सूचना फलकावर लागेल. एक कागद तुम्हाला दिला जाईल. या कागदावर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. हा फॉर्म आहे हा एक. याच्यावर तुमच्या ऍडमिशनची डेट तुम्हाला लिहायची आहे. डेट तुम्हाला तुमच्या ऍडमिशनची कुठे मिळेल तुमच्या पावतीवर. प्रत्येकाने पावती घेतली असेल, ज्यांनी नसेल घेतली त्यांनी संयुक्त करायला पावती घ्यायची.